आज मी तुम्हाला घर आवरायला सांगणार नाही किंवा काही फेकून द्या असंही सांगणार नाही आणि हे विकत घ्या ते विकत घ्या असंही काही सांगणार नाही. पण मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. जर उद्या तुम्हाला फक्त 100 वस्तू घेऊन नवीन घरात राहायला जायचं असेल तर त्या 100 वस्तूंमध्ये तुम्ही काय काय निवडाल? सुरुवातीला हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, कारण आपल्या घरात इतक्या वस्तू असतात की त्यापैकी अर्ध्या वस्तूंची आठवणही आपल्याला राहत नाही. पण गंमत म्हणजे जितक्या वस्तू वाढतात तितकाच आपला वेळ, आपली एनर्जी आणि आपलं लक्ष त्याच्यामागे खर्च होतं. म्हणून आजकाल जगात ना लाखो लोक एक वेगळा मार्ग निवडत आणि तो म्हणजे मिनिमलिस्ट लिव्हिंग. हा ट्रेंड फक्त घर सुंदर दिसण्यासाठी नाही आहे. हा ट्रेंड आहे कमी वस्तूंमध्ये जास्त आनंद शोधण्याचा, कमी गोंधळात जास्त शांतता मिळवण्याचा आणि कमी खर्चात अधिक समाधानाने जगण्याचा. आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण पाहणार आहोत की मिनिमलिझम म्हणजे नेमकं काय आणि ते सामान्य कुटुंबासाठी का महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये अगदी सहज कसं आणता येईल. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळ्यात पहिलं आपण बघू की मिनिमलिझम म्हणजे नक्की काय. मिनिमलिझम हा शब्द आपण ऐकतो पण त्याचा अर्थ अनेकदा चुकीचा समजतो. काही लोकांना वाटतं मिनिमलिझम म्हणजे घरात काहीच वस्तू नसाव्यात. काहींना असं वाटतं की घर सगळं पांढरं शुभ्र आणि साधं आणि महागडं फर्निचर किंवा महागड्या गोष्टी घरात असाव्यात. पण खरं सांगायचं झालं तर मिनिमलिझमचा संबंध घरापेक्षा जास्त आपल्या विचारांशी. एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा तुमच्या कपाटामध्ये 25 साड्या आहेत. त्यापैकी फक्त 7 ते 8 साड्या तुम्ही वापरताय आणि बाकीच्या साड्या तशाच पडून आहेत. मग आता प्रश्न असा आहे की त्या उरलेल्या साड्या खरंच तुमच्या आयुष्यात काही भर घालतायत का, की फक्त कपाटातली जागा व्यापून घेत आहेत? तसंच आपल्या किचनमध्ये सुद्धा. किचनमध्ये खूप सारी भांडी असतात, प्लास्टिकचे डबे असतात, जुने गिफ्टचे बॉक्स असतात किंवा मग तुटलेल्या वस्तू असतात. कधीकधी वर्षानुवर्ष न वापरलेले शोपीस असतात. अशा कितीतरी गोष्टी आपण कधीतरी उपयोगी पडतील म्हणून जपून ठेवतो. पण कधीतरी हा दिवस अनेकदा येतच नाही. मिनिमलिझम आपल्याला एक वेगळीच सवय शिकवतो. प्रत्येक वस्तूला एक प्रश्न विचारा. ही वस्तू माझं आयुष्य खरंच सोपं करते का? जर का उत्तर हो असेल तर ती वस्तू तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि जर उत्तर नाही असेल तर कदाचित ती फक्त तुमच्या घरात नाही तर तुमच्या मनात सुद्धा अनावश्यक जागा व्यापून बसलेली. मिनिमलिझम म्हणजे ज्या गोष्टी तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत त्यांना अधिक जागा द्या, अधिक वेळ द्या आणि अधिक महत्त्व द्या. आणि ही सवय एका दिवसात लागत नाही, पण ती एकदा लागली की घर आवरणं, घरातल्या वस्तू शोधणं किंवा डेली रुटीनचा ताण आपोआप कमी व्हायला लागतो. म्हणून मिनिमलिझमची सुरुवात घरातून नाही तर ती आपल्या विचारातून होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इतक्या वस्तू विकत का घेतो? आपण अनेकदा असं म्हणतो की ही वस्तू खरं तर मला गरजेची नव्हती पण खूप आवडली म्हणून घेतली आणि इथूनच शॉपिंग ट्रॅपची सुरुवात होते. आजकाल ऑनलाईन शॉपिंग, फेस्टिव्ह सेल, बाय वन गेट वन, लिमिटेड ऑफर अशा अनेक गोष्टी आपल्या मनावर परिणाम करतात. आपल्याला वाटतं की जर का आता नाही घेतलं तर नंतर मिळणारच नाही. पण काही दिवसांनी तीच वस्तू घराच्या एखाद्या कोपऱ्यात पडलेली असते आणि विशेष म्हणजे आपण वस्तू विकत घेतो तेव्हा आपल्याला फक्त तिची प्राईस दिसते, पण तिची रिअल कॉस्ट त्यापेक्षा खूप मोठी असते. कारण प्रत्येक वस्तूला नवीन जागा लागते, ती वस्तू स्वच्छ ठेवावी लागते, तिची देखभाल करावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपला टाईम आणि अटेन्शनचाही वापर करते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा पण कोणती वस्तू तुम्ही कार्टमध्ये ॲड करता त्यावेळी स्वतःला प्रश्न विचारा, खरंच ही गरजेची आहे का? किंवा माझ्याकडे या वस्तूसारखी दुसरी वस्तू आधीपासून आहे का? जर का यापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल ना तर थोडा वेळ थांबा. कदाचित थोड्या वेळाने आपल्याला वाटेल की ही वस्तू माझ्या गरजेची नाही आहे किंवा माझ्या कामाची नाही आणि त्या वस्तूबद्दलची एक्साइटमेंट आपली कमी होईल. मिनिमलिझम म्हणजे स्वतःला थांबवणं नाही, स्वतःला मोकळं करणं. अनेक लोकांना असं वाटतं की मिनिमलिस्ट लाईफस्टाईल स्वीकारली म्हणजे आता आपल्याला काहीही विकत नाही घ्यायचं, कोणत्याही गोष्टीचा आनंद नाही घ्यायचा. पण खरं म्हणजे तसं अजिबात नाही आहे. समजा तुमच्या घरी 4 कॉफी मग आहेत आणि तेच रोज वापरता, पण कपाटात अजून 10 मग्स पण आहेत आणि जे फक्त जागा व्यापून ठेवलेले आहेत.
प्रश्न असा आहे की त्या 10 मगमुळे तुमच्या लाईफमध्ये काही चेंज झाला आहे का? काही चांगलं झालं आहे का? की फक्त कपाट भरलं आहे? मिनिमलिझममध्ये ना प्रत्येक वस्तूला एक पर्पज असतो. ती वस्तू तुमच्या आयुष्यात उपयोगाची आहे किंवा ती तुम्हाला आनंद देते, मगच ती घरात ठेवा. याचा अर्थ असा नाही की घर अगदी रिकामं असलं पाहिजे. उलट तुमच्या आवडीची एखादी पेंटिंग, एखादं सुंदर प्लांट किंवा तुमच्या कुटुंबाचा फोटो फ्रेम या गोष्टी घराला व्यक्तिमत्व देतात. फरक इतकाच की डेकोरेशन हे विचारपूर्वक असतं, सवयीने नाही. मिनिमलिझमनं आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. ते म्हणजे वस्तू आपल्या उपयोगासाठी असाव्यात. आपण मात्र आयुष्यभर वस्तू सांभाळण्यातच अडकून राहू नये. जेव्हा घरात प्रत्येक वस्तूची एक जागा आणि एक पर्पज असतं, तेव्हा घर फक्त स्वच्छ दिसत नाही, तर मनालाही एक वेगळी शांतता जाणवायला लागते. आणि कदाचित हाच मिनिमलिझमचा सर्वात मोठा फायदा आहे. मैत्रिणींनो, मिनिमलिझममुळे वेळ कसा वाचतो? आपण अनेक वेळा म्हणतो की आपण दिवसभर काम करतो, पण स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण कधी विचार केलाय का, आपला किती वेळ फक्त वस्तूंमुळे जातोय? कपाटातून कपडे शोधणं, किचनमध्ये डब्बा शोधणं किंवा मुलांचं सामान आवरणं, सारखं डस्टिंग करणं, एखादी वस्तू सापडत नाही आहे म्हणून पूर्ण घर शोधत बसणं, हे सगळं मिळून रोजचे 15-20 मिनटं तर सहज निघून जातात आणि महिन्याभरात तो वेळ अनेक तासांमध्ये बदलतो. मिनिमलिझमची एक खास गोष्ट म्हणजे तो तुम्हाला फक्त स्पेस देत नाही, तर तो तुम्हाला टाईम पण देतो. कारण जेव्हा वस्तूंची फिक्स जागा असते तेव्हा शोधाशोध कमी होते आणि मग आवरणं सोपं होतं. शिवाय घरातील कामाचा स्ट्रेस कमी होतो. एक छोटी सवय करून बघा. रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटाचं रिसेट करा. दिवसभर वापरलेल्या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवा. सोफ्याचं कुशन नीट करा. डायनिंग टेबल रिकामं करा आणि किचन काउंटर स्वच्छ करा. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्या स्वच्छ वातावरणाचा फरक स्वतः अनुभवा. मिनिमलिझम म्हणजे दिवसभर साफसफाई करणं नाही, तर अशी सिंपल सिस्टम तयार करणं, ज्यामुळे आपलं घर ऑटोमॅटिकली नीट राहू लागतं. लक्षात ठेवा, पैसा परत मिळवता येतो, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. म्हणूनच मिनिमलिझम आपल्याला फक्त जागा नाही, तर आपल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान खजिना म्हणजे टाईम मिळवून देतं. मिनिमलिझमचा सर्वात मोठा फायदा काय माहिती आहे? मनाला मिळणारी शांतता. घरात खूप वस्तू असल्या की घरात भरलेलं दिसतं घर असं नाही. कधी आपला माइंडसुद्धा भरून जातो. सतत नजरेसमोर असलेला पसारा, अर्धवट असलेली कामं, हे सगळं जर का आपल्याला दिसत राहिलं, प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी ठेवलेलं असेल, तर नकळत आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो. म्हणून काही घरात गेल्यावर आपल्याला लगेच शांत वाटतं, तर काही घरात गेल्यावर काही मिनिटातच अस्वस्थ वाटायला लागतं. फरक डेकोरेशनचा नसतो, तो त्या घरातल्या एन्व्हायरमेंटचा असतो. मिनिमलिझम आपल्याला शिकवतं की प्रत्येक रिकामी जागा भरून काढायची गरज नसते. कधी थोडी मोकळी जागाच घराला श्वास घेऊन देते आणि तेवढीच मोकळी जागा आपल्या मनालाही मिळते. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण अनेक वेळा आनंद खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी नवीन पडदे घेतो, नवीन शोपीस घेतो, किचनमधलं नवीन एखादी वस्तू घेतो. मग आपल्याला काही दिवस छान वाटतं, पण तो आनंद कायम राहत नाही. कारण खरं समाधान वस्तूंमधून नाही, तर त्या घरात निर्माण होणाऱ्या पीस, कम्फर्ट आणि आपल्या माणसांसोबत घालवलेल्या वेळेसोबत असतं. म्हणूनच मिनिमलिझम म्हणजे घर रिकामं करणं नाही, तर आयुष्यातील अनावश्यक गोंधळ कमी करून महत्त्वाच्या गोष्टींसाठी जागा तयार करणं. आणि जेव्हा घरात कमी गोंधळ असतो, तेव्हा आपल्या मनातसुद्धा जास्त शांतता, जास्त स्पष्टता आणि जास्त आनंद निर्माण होतो. मिनिमलिझम म्हणजे कमी खर्च नाही, स्मार्ट स्पेंडिंग. आता एक महत्त्वाचा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं की मिनिमलिझम म्हणजे पैसे खर्च करायचे नाहीत. पण खरं तर मिनिमलिझम तुम्हाला चीप नाही, तर स्मार्ट बनवतं. समजा तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला, कमी किमतीची वस्तू जी काही महिन्यात खराब होईल, आणि दुसरा म्हणजे थोडीशी महाग पण चांगल्या क्वालिटीची वस्तू जी अनेक वर्ष टिकेल. मिनिमलिस्ट लाईफस्टाईल दुसरा पर्याय निवडायला शिकवते. कारण प्रत्येक वस्तू शेवटी स्वस्त पडतेच असं नाही आहे. कधी वारंवार बदलण्यापेक्षा एकदाच चांगली वस्तू घेणं जास्त फायद्याचं ठरतं. मिनिमलिझमचा परिणाम फक्त आपल्या घरावर होत नाही, तो आपल्या मुलांच्या विचारांवर सुद्धा होतो. आजकाल मुलांना प्रत्येक नवीन टॉय, नवीन गॅजेट किंवा नवीन ट्रेंड लगेच हवा असतो. आणि पालक म्हणून आपण अनेकदा त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत त्या घेऊन देतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या,
प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली तर मग ग्रॅटिट्यूड आणि पेशन्स या 2 महत्त्वाच्या सवयी हळूहळू कमी व्हायला लागतात. मिनिमलिझम मुलांना एक वेगळी शिकवण देतं. सगळं मिळणं महत्त्वाचं नाही, जे आहे त्याची किंमत समजणं महत्त्वाचं. जर का मुलांकडे 50 खेळणी असतील तर ते अनेक वेळा थोडा वेळ काही एका खेळण्याशी खेळतात, मग ते टाकून देतात आणि दुसरं शोधतात. पण कमी खेळणी असतील आणि त्यांच्या आवडीची खेळणी असतील तर त्यांची क्रिएटिव्हिटी आणि त्यांची इमॅजिनेशन जास्त वापरतात. त्यांना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची सवय लागते आणि ही सवय फक्त खेळण्यांपुरती मर्यादित नाही राहत. ती पुढे पैशांचा वापर, वस्तूंची किंमत आणि आयुष्यातील निर्णयांपर्यंत पोहोचते. आपण मुलांना मोठी संपत्ती देऊ शकतो, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांना गुड हॅबिट्स आपण लावू शकतो, कारण चांगल्या सवयी आयुष्यभर साथ देतात. मिनिमलिझम म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना थांबवणं. आजच्या काळात आपण रोज सोशल मीडियावर सुंदर घर, महागडं इंटिरियर, नवीन फर्निचर, परफेक्ट डेकोरेशन, परफेक्ट लाईफस्टाईल हे सगळं पाहतो आणि मग आपल्या मनात पण एक विचार येतो नकळत, आपलं घर पण असंच असायला हवं. पण इथेच आपण एक मोठी चूक करतो, कारण आपण दुसऱ्यांची हायलाईट रील बघून आपल्या रोजच्या आयुष्याशी कंपॅरिझन करतो. मिनिमलिझम आपल्याला सांगतं कंपॅरिझन नाही, कंटेंटमेंट. म्हणजे दुसऱ्याकडे काय आहे याच्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्याचा मी किती चांगला उपयोग करते हे जास्त महत्त्वाचं. समजा तुमच्या शेजाऱ्यांनी नवीन सोफा घेतला, त्यामुळे तुम्हालाही लगेच नवीन सोफा घ्यायची गरज आहे का? कदाचित नाही. जर का तुमचा सोफा अजूनही छान आहे, रिलॅक्स वाटते बसल्यावरती, चांगल्या अवस्थेत आहे, तर दुसऱ्यांकडे आहे म्हणून लगेच खर्च करणं ही स्मार्ट चॉईस नाही आहे. मिनिमलिझम आपल्याला इंटेन्शनल लिव्हिंग शिकवतं. म्हणजे प्रत्येक निर्णय इतरांना पाहून नाही तर आपल्या गरजेनुसार घ्यायचा, कारण दुसऱ्यांच्या आयुष्याची कॉपी करून कोणीही आनंदी नाही होत. खरा आनंद तेव्हाच मिळतो जे आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या आयुष्यावर लक्ष देतात. लक्षात ठेवा, ब्युटिफुल होम म्हणजे इंस्टाग्रामसारखं दिसणारं घर नाही, तर जिथे राहणाऱ्या माणसांना समाधान, आराम, आनंद मिळतो ते खरं सुंदर घर. आणि हा विचार स्वीकारला की मिनिमलिझम फक्त घराचा नाही तर मनाचाही प्रवास बनतो. या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण मिनिमलिझमबद्दल खूप गोष्टी जाणून घेतल्या, पण शेवटी मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला सांगेन. मिनिमलिझम म्हणजे कमी वस्तू नाही तर जास्त स्पष्टता. आपण आयुष्यभर घर भरत राहतो, पण कधी स्वतःला विचारत नाही की मी खरंच कशामुळे आनंदी आहे. महागड्या वस्तूंमुळे की कुटुंबासोबत घालवलेल्या निवांत वेळेमुळे, कधी नवीन वस्तू आणण्यामुळे की आधीपासून असलेल्या गोष्टींची मनापासून कदर करण्यामुळे. खरी लक्झुरी म्हणजे फक्त महागडं घर नाही. लक्झुरी म्हणजे मनाची शांती, वेळ, चांगलं आरोग्य आणि आपल्या माणसांसोबत आनंदाने जगता येणं. जर का या व्हिडिओनंतर तुम्ही आज एक छोटा बदल केला, एखादी वस्तू विकत घेण्यापूर्वी 2 मिनटं विचार केला किंवा मग आजूबाजूला असलेल्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहिलं, तर समजा या व्हिडिओचा उद्देश पूर्ण झाला. लक्षात ठेवा, मिनिमलिझम हा कोणताही नियम नाही. ती स्वतःला हलकं, शांत आणि अर्थपूर्ण लाईफ जगण्याची एक सुंदर चॉईस आहे. आणि कदाचित ही चॉईस तुमचं घरच नाही तर तुमचं पूर्ण लाईफ चेंज करू शकते. तर मैत्रिणींनो, मिनिमलिझम म्हणजे स्वतःला कोणत्याही गोष्टीपासून वंचित ठेवणं नाही, तर आपल्या आयुष्यात जे खरंच महत्त्वाचं आहे त्यासाठी जागा तयार करणं. लक्षात ठेवा, घरात कमी वस्तू असणं ही श्रीमंती नाही, तर मनात कमी गोंधळ असणं ही खरी श्रीमंती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.